भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा आपण थेट आपल्या शाळेच्या प्रांगणात पोचतो. 1962 मध्ये व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिली. प्रत्येकानं कधीतरी आपल्या शालेय जीवनात ती म्हटली असेलच. मात्र आपले किंवा त्या प्रतिज्ञेचे दुर्दैव म्हणा, त्यातली ओळण खोडून काढण्याचं काम आपण अत्यंत नेटानं केलंय. विविधतेतली एकता आणि एकतेतून उदयाला आलेली लोकशाही व्यवस्था कशी दिसेल ती या प्रतिज्ञेतून प्रतीत होत असे. मात्र त्याच लोकशाही व्यवस्थेचा हल्ली आपण आपल्याच डोळ्यांदेखत भरल्या बाजारात खून करतोय. नागरिक म्हणून असलेले सर्वसामान्य माणसाचं महत्त्व हळूहळू कमी केलं जात आहे. त्याच्या अधिकारांच्या कक्षा रुंदावण्याऐवजी त्या आकुंचन पावताना दिसतात. त्याच्या अगदी आनंदी जगण्याच्या अधिकारावर तर रोज महागाईच्या उकळत्या तेलाचा शिडकावा केला जातोय. इथे आरोग्य सेवेचा बोजवारा उडालाय, इमारती कोसळतायत, अपघात होत आहे, उद्योग पळवले जात आहेत, सरकारी नोकऱ्या खल्लास केल्या जात आहेत. रोजगाराचा भस्मासूर आवासून उभा आहे. रोज तो अक्राळ विक्राळ रूप घेतोय. ज्यांनी त्यावर काही बोलायला करायला हवं ते मस्तवालपणे रंगलेत. ते रोज एकमेकांवर चिखलफेक करतात. एकमेकांची धोतरच पिडायची त्यांनी आता बाकी ठेवली आहेत. पूर्वी एका दिवसाची निवडणूक आणि एकच दिवसाची मिरवणूक असायची. आता निवडणूक म्हणजे पंचवार्षिक योजना झाली आहे आणि मतदार या प्रक्रियेचा गुलाम. त्याला गुलाम म्हणायचं की अस्पृश्य हे ज्याचं त्यानं ठरवावं. ज्याला जो अधिक खाली उतरलाय असं वाटत असेल त्यानं तसा त्याचा निकाल लावावा. पण राजकारणी लोक आता आपल्याला मतदार किंवा नागरिक दोन्हीही समजत नाही, हे मात्र आपण ध्यानात घ्यायला हवं. त्यांना आपण गुलामच वाटतो. हे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल तेव्हा ते थेट तुमच्या अंगावर येतील. प्रसंगी तुम्हाला हिसका देखील मारतील. मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मतदार आहात, गुलाम की अस्पृश्य. तुमच्यासोबत ते ज्या प्रकारची कृती करतायत त्यावरून तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता याचा तुम्हाला विचार करता येईल. त्यात कुठले तात्विक अधिष्ठान नाही की वैचारिक द्वंद्व सुद्धा नाही. त्या वागण्यात आणि त्यांच्या मस्तवालपणात फक्त एक सत्ताशास्त्रीय चौकट आहे, ती म्हणजे गुलामगिरीची. त्या गुलामगिरीच्या चौकटीत रोज इथला सामान्य माणूस कैद होत चाललाय. उदाहरणादाखल पाहायचं झाल्यास अलीकडेच विधानसभेच्या अध्यक्षांचा झालेला तिळपापड पहा. त्यांच्याच मतदारसंघातील काही लोकांवर ते भलतेच बिघडले. बोलण्याच्या ओघात बरळून गेले. तेव्हा त्यांना आपण कुठल्या पदावर आहोत याचं भानही राहिलं नाही. आपल्याच लोकांना ते काहीतरी धमकीवजा बोलून तिथून निघून गेले. मध्यंतरी नागपूरमध्ये पूर आला तेव्हा लोकांची अवस्था दयनीय झाली होती. अर्थात ती नैसर्गिक आपत्ती होती. दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहोचले. त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पुराच्या पाण्यानं जनजीवन विस्कळीत झालेले लोक चिडले होते. त्यांनी फडणवीसांना जाब विचारला, पण ते फार काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यात एका नागरिकासोबत झालेल्या खेचाखेचीच्या चित्रफिती प्रसारित झाल्या आणि त्यावर बरीच चर्चा झडली. तिसरी घटना देखील अलीकडचीच आहे, नांदेडमधली. तुम्हाला वाटत असेल मी तिथे झालेल्या मृत्यूकांडाविषयी बोलत असेन, मात्र तसं मुळीच नाहीये. त्या घटनेचा आणि ज्या खासदार महोदयांबद्दल मी बोलतेय त्याचा काहीही संबंध नाही. हेमंत पाटील या शिंदे सेनेच्या खासदारानं थेट रुग्णालयाच्या डीनलाच शौचालय साफ करायला लावलंय. त्याची चित्रफीत तयार केली आणि ती राणा भीमदेवी थाटामध्ये सर्वत्र प्रसिद्धही केली. विशेष म्हणजे या महोदयांना त्यात काही वावगं वाटत नाही. लोकांनी या मुद्द्यावरून अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले. हे त्या डीनचं काम होतं का, इथपासून ते अनेक मुद्द्यांना या निमित्तानं हात घातला गेला. ते अधिकारी आदिवासी समाजाचे होते. कुणीतरी तक्रार दाखल केली, खासदारांवर गुन्हा दाखल झाला आणि अधिकाऱ्यावर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. डॉक्टरवर झालेली ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई असावी. यापूर्वी गेल्या काही महिन्यांमध्ये अशाच घटना घडल्या, मात्र त्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांवर अशी कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही. म्हणजेच हेमंत पाटलांवर गुन्हा दाखल केल्याचा वचपा काढण्यासाठीच इथे डॉक्टरांना गोवण्यात आलंय अशी शक्यता अधिक आहे. मात्र मूळ मुद्दा हा वेगळाच आहे. या लोकप्रतिनिधींना नेमका राग कशाचा येतोय? त्यातही विशेषतः झालेले तीनही प्रसंग हे सत्तेत असलेल्यांकडूनच झालेत. त्यामुळे यात बाकी काही असो अथवा नसो, सत्तेची नशा आहे हे मान्य करायलाच पाहिजे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. इस्पितळांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावतात, पण या राजकारण्यांना त्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाहीये. हे पूर्ण वेळ एकमेकांना शिवाशाप देण्यामध्येच घालवतात. 24 तास त्यांच्या सभा, भाषणं, मुलाखती सुरू असतात. त्यात राजकारण आणि निव्वळ राजकारणावरच चर्चा होते. सर्वसामान्य माणसाच्या सभोवताली असलेल्या प्रत्येक माध्यमांवर 24 तास यांचाच रतीब सुरू असतो.
आपल्यावर होणारा हा अत्याचार सर्वसामान्य माणूस 5ही वर्ष सहन करतो. मग कधीतरी त्याच्या रागाचा पारा चढतो, त्यालाही राग येतो. समोर आव असून उभ्या असलेल्या समस्यांकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नसतं. तरीही तो रोजच आपला जो दिवस येतो तो ढकलतो. मग कधी रेल्वे थांबते, तो खोळंबतो, पुराचं पाणी त्याच्या घरात येतं आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. रस्त्यांवरील खड्ड्यांनी त्याचं कंबरड मोडतं. तेव्हा कधीतरी तो तुम्हाला प्रश्न विचारतो. त्याच्या त्या एका प्रश्नाचाही जर तुम्हाला एवढा राग येत असेल, तर मग तुम्ही जी रोज शाब्दिक होळी खेळता तेव्हा त्याला त्यात का गोवता? तुम्हाला जर नागरिक म्हणून असलेला त्याचा अधिकार फक्त मतदानापुरताच दिसतो, तर मग इतर वेळी लोकशाहीच्या पोकळ बाता का मारता? तुम्हाला जर उत्तरं द्यायची नसतील तर कामं करा, कारण समस्या वाढतायत, विचित्र होतायत. यापुढे सर्वसामान्य माणूस हतबल झालाय. तुम्ही मात्र त्याला गुलामासारखी वागणूक देताय आणि हे थांबायलाच हवं. सर्वसामान्यांचं ऐकायलाच हवं. सर्वसामान्य माणसानं सुद्धा आपला होणारा अपमान विसरता कामा नये. नागरिक म्हणून आपल्याला महत्त्व देत नसलेले हे राजकारणी आज किमान मतदानापुरते तरी होईना आपल्याकडे येतात. ते आपल्याला अस्पृश्य वागणूक देईपर्यंत वाट पाहण्यात काहीही हशील नाही. याआधीच त्यांना प्रश्न विचारण्याची ही साखळी घट्ट करायला हवी. कधी काळी लाला लजपतराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये गुलामगिरी वाईट की अस्पृश्यता याविषयी वाद प्रतिवाद झाले होते. गुलामगिरी ही अस्पृश्यतेपेक्षाही वाईट आहे असं मत लाला लजपतराय यांनी व्यक्त केलं होतं. त्यांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर या मतावर प्रतिवाद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक लेख प्रसिद्ध केला होता. त्या लेखात आंबेडकरांनी गुलामगिरी आणि अस्पृश्यता या दोन्हींची तुलना करून लालाजींचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर आंबेडकरांच्या मते गुलामगिरीमध्ये असलेल्या व्यक्तीला म्हणजे गुलामाला मालकी वस्तू समजलं जातं. प्रसंगी त्याची खरेदी विक्री होते, त्याला गहाण ठेवता येऊ शकतं, त्याला एक व्यक्ती म्हणून असलेले अधिकार नाकारले जातात. त्याउलट अस्पृश्यांना मात्र विकलं किंवा गहाण ठेवलं जात नाही. शिवाय एक व्यक्ती म्हणून त्याचं संपूर्ण जीवन हे गुलामगिरीत जातं, संपूर्ण अधिकार सुद्धा नाकारले जात नाहीत. तर या पार्श्वभूमीवर विचार केला तर गुलामगिरी ही अस्पृश्यतेपेक्षाही वाईट ठरतेच. मात्र जर गुलामांसोबत होणारा प्रत्यक्ष व्यवहार आणि अस्पृश्यतांसोबत होणारा व्यवहार यांची तुलना केली तर मात्र अस्पृश्यांना झालेला हा त्रास कित्येक पटीने अधिक आहे. आणि या मतांमध्ये विसंगती जरी असली तरी देखील प्रत्यक्ष परिस्थितीवरून या तुलनेतून आंबेडकरांना काय प्रतीत करायचं होतं याचा अंदाज येतो. सांगायचा मुद्दा हाच की गुलामांसाठी आणि अस्पृश्यांसाठी आपल्याला परीनं लढणारे, व्यक्त होणारे नेते आपल्याकडे होते. आता मात्र तशी परिस्थितीच नाहीये. तुम्ही प्रश्न विचारायचा अवकाश की ते बिथरतात, चिडचिड करतात, प्रसंगी आपल्याला त्रासही देऊ शकतात. आणि या परिस्थितीमध्ये समाजात एका प्रकारची विचारस्तब्धता आली आहे. काही लोक या प्रकारांनी घाबरून स्वनियमन करून घेतात, स्वतःवर बंधनं लादून घेतात. हे प्रचंड घातक रसायन आहे. मार्टिन सेलिग्मन हा मानसशास्त्रज्ञ अशा प्रकारच्या स्थितीला शिक्षित असहाय्यता असं म्हणतो. लर्न्ड हेल्पलेसनेस. वारंवार प्रयत्न करूनही परिस्थिती जर बदलत नसेल तर त्या व्यक्तीला नैराश्य येतं. तो स्वतःला असहाय्य समजायला लागतो आणि मग प्रयत्न करायचे सोडून देतो. तिथूनच गुलामगिरीचा हा प्रवास सुरू होतो. असा तो सिद्धांत आहे. तो आपण समजून घ्यायला हवाय. त्याची इतरांना सुद्धा जाणीव करून द्यायला हवी आहे. गुलामगिरीचा सत्ताशास्त्रीय चौकट मोडून त्यावर कुठाराघात करायला हवाय. प्रश्न विचारायला हवेत. बाबासाहेब म्हणायचे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. आता आपणच ठरवायचंय आपण कोण आहोत, गुलाम की अस्पृश्य. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.